आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी या शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मराठी भाषा केंद्रातर्फे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत। पहिलीपासून मातृभाषा आणि पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा। पाचवीनंतर कोणती भाषा घ्यायची हे पालकांनी ठरवावं, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलंय। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद उमटत विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्रिभाषा धोरणाविरोधात रणकंदन होण्याची चिन्ह आहेत। त्रिभाषा धोरणाबाबतच्या शासनाच्या निर्णयाविरोधात 5 जुलैला मुंबई इथं होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं घेतला आहे। मराठी प्रेमी नागरिकांबाबत राज्य शासन असंवेदनशील असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं म्हणणं आहे। महायुती सरकारच्या काळामध्ये आदिवासी विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 21,500 कोटी निधी देण्यात आला असून गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये 3,000 कोटी रुपये अधिक असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितलं। मात्र आदिवासी विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला की नाही याबाबत भाष्य करणं टाळलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर 86,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार असल्यानं राज्याचं संपूर्ण आर्थिक गणित बिघडून जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गाकरता खुल्या बाजारामध्ये 6.75% दरानं कर्ज मिळत असतानाही हुडकोकडून 8.85% व्याजदरानं कर्ज घेण्यात येणार आहे। वाढीव दरानं कर्जाची परतफेड करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असा स्पष्ट अहवाल वित्त विभागानं दिला आहे। नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना 2 हेल्मेट्स खरेदी करावी लागणार आहे। केंद्र सरकारनं या संदर्भात नवीन नियम आणला आहे। हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे। राज्यातील पतसंस्थांनी बँकांच्या सहकार्यानं आणि नंतर फिनटेक या कंपन्यांमार्फत ग्राहकांकरता QR कोड सेवा सुरू केली होती। मात्र रिझर्व्ह बँकेनं पतसंस्थेच्या ग्राहकांची KYC अपडेट नसल्याचं कारण पुढे करत ही सुविधा देण्यास आक्षेप घेतला। यामुळे पतसंस्थेच्या व्यवसायावर मर्यादा आलेल्या आहेत। KYCचे नियम पूर्ण केलेल्या पतसंस्थेच्या ग्राहकांना QR कोड सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जाते। एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत शाळांचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा तुटवडा जाणवू लागलाय। ठाणे पालिका सेवेतील उपशिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्यानं 38 मराठी शाळांना मुख्याध्यापक मिळालेले आहेत। महानगरपालिका शाळांच्या इमारतीमध्ये वर्गखोल्यांकरता आकारण्यात येणाऱ्या भाड्यात गतवर्षी वाढ करण्यात आली। यामुळे मुंबईतील 220 खासगी शाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत। या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे या भाडेवाढीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। एक महत्त्वाची बातमी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होतीये। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून चहापान आयोजित केलं जातं। या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधक सहभागी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण आदी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा राहणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिळवत पहिलीपासून त्रिभाषा सक्तीला विरोध केलेला आहे। पण सरकार त्रिभाषा सक्तीवर ठाम आहे।
सरकारच्या या निर्णयाविरोधात सभागृह आणि सभागृहाबाहेर संघर्ष करण्याची जोरदार तयारी विरोधी पक्षांनी केली आहे। त्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरू शकतं। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। आज चहापानाचा कार्यक्रम आहे। विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमाला येतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नवीन मल्टी इयर टॅरिफ ऑर्डरमुळे राज्यातील उच्च दाब लघुदाब या उद्योगांसमोर संकट उभं राहिलेलं आहे। या आदेशामुळे प्रति युनिट वीज 1 ते 1.5 रुपयांनी महाग होणार आहे। यामुळे अनेक उद्योग बंद पडण्याची भीती आहे। मुंबईसारख्या कोट्यवधी लोकसंख्येच्या शहराला स्वच्छ पिण्याचं पाणी देणाऱ्या यंत्रणेलाच आता केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यानं मोठा आर्थिक झटका दिलाय। पश्चिम रेल्वेनं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल 395 कोटी रुपयांची राईट ऑफ वे परवाना शुल्क म्हणून आगाऊ मागणी केल्याचं उघड झालेलं आहे। नोकरदारांकरता आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली आहे। जूनपासून नवा दर लागू होणार आहे, अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली। रेल्वे गाड्यांच्या 1 जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनानं मर्यादा लागू केली आहे। गाडीतील एकूण आसन क्षमतेपेक्षा केवळ 25%च वेटिंग तिकीट विक्रीचं प्रशासनानं निश्चित केलेलं आहे। प्रवाशांना मात्र त्यापेक्षा कितीतरी जास्त वेटिंग तिकीटं मिळत आहेत। त्यामुळे प्रवाशांची प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली लूट होते आहे। सिस्टीममधील त्रुटीमुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागतोय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये फेकून दिले जाणारे खराब, कुजलेले, सडलेले कांदे पुन्हा किरकोळ बाजारात विक्रीस काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यातील काही पोती गुपचूपपणे गोळा करून स्थानिक फेरीवाले आणि किरकोळ विक्रेते त्याचा उपयुक्त भाग वेगळा करून पुन्हा विक्री करत असल्याचं समोर आलं। विविध प्रमाणपत्र, परवाने याकरता देवाणघेवाण संस्कृतीच्या माध्यमातून पालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीतून नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं घरपोच देण्याचा निर्णय नगरविकास विभागानं घेतला आहे। अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना मिळालेल्या कमी कालावधीत त्यांनी भाष्य केलं। आपल्याला कालखंड कमी मिळाला असं मी मानत नाही, ही संधी फार कमी लोकांना मिळते अशी भावना त्यांनी व्यक्त केली। मुंबईच्या दहिसर पूर्व इथल्या प्रेमजी नगर इथल्या पुलावरून एक मद्यपी पुलाखाली गटारात पडला। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अग्निशमन दलाकडून मद्यपीला बाहेर काढण्यात यश आलं। जागतिक अस्थिरता आणि संघटित गुन्हेगारीमुळे ड्रग्ज व्यसनाची समस्या धोकादायक वळणावर आहे। 15 ते 64 वयोगटातील जगातील 6% लोकसंख्या आता कोणत्या ना कोणत्या ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली आहे। सध्या कोकेनचा बेकायदा वापर सगळ्यात जास्त वेगानं होतो आहे। पुणे शहरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी निर्मिती प्रकल्प महानगरपालिकेच्या वतीनं सुरू केला जाणार आहे। दररोज सुमारे 300 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे। खासगी ठेकेदारामार्फत हा प्रकल्प उभारला जाणार आहे। कोकण किनारपट्टीवर रविवारी 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळतील, त्यामुळे लहान होड्या समुद्रात नेऊ नयेत असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिला आहे। तर पुणे घाट, सातारा घाट या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। कोयना धरणामध्ये पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठा 50च्या उंबरठ्यावर पोहोचलाय। धरणामध्ये पडत असलेल्या पावसामुळे 105 टीएमसी धरणाची क्षमता असून 50 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटाचं सौंदर्य दाट धुकं आणि रिमझिम पाऊस यामुळे बहरलाय। मात्र घाटात गाडी चालवताना वाहन चालकांना मार्ग काढताना अडचण निर्माण झालेली आहे। आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची एक राज्यव्यापी बैठक बोलावलेली आहे। मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनावर या बैठकीत चर्चा होईल।
बैठकीकरता गोदापट्ट्यातील 123 गावांसह राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत ही बैठक बोलावलेली आहे. राज्यव्यापी अशी ही बैठक आहे. ऑगस्टमध्ये मुंबईत जो मोर्चा काढायचा आहे त्याच्याविषयी नियोजन करण्याकरता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे असं कळतंय. मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनावर चर्चा होईल या बैठकीत. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी या विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश दिला. मुलगी समृद्धीला पुराळा गावातच वर्ग 8वी मध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश दिला गेला. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 37,000 घटली आहे. जिल्ह्यामध्ये 15 शाळा बंद झालेल्या आहेत. या संपूर्ण प्रकारावर शिक्षणप्रेमींनी संताप व्यक्त केला. सोलापूरमध्ये माजी महापौर मनोहर सपाटेंविरोधात भाजप शहर आघाडी आक्रमक झाली आहे. सपाटे यांनी 45 वर्षाच्या महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सपाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाकरता स्थापन करण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला राज्य सरकारनं सर्वाधिकार दिले असून पुढील 3 वर्ष नाशिक जिल्ह्यामध्ये याच प्राधिकरणाची मक्तेदारी राहणार आहे. नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्त अशा सगळ्याच सरकारी निमसरकारी कार्यालयांना प्राधिकरणाचा आदेश पाळावा लागणार आहे. बीड शहरातील नामांकित प्रोफेशनल क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा छळ केल्याचा शिक्षकांवर आरोप होता. या प्रकरणामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर 2 दिवसांपासून फरार असलेले प्राध्यापक विजय पवार आणि खाटोकर यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील 4 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP बिल थकीत आहेत. याकरता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांची FRPची रक्कम लवकर द्यावी याकरता अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्धार मेळावा घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनामध्ये योग्य मोबदला मिळालेला नाही. याकरता शेतकऱ्यांनी पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद पाडून आंदोलन केलं. एसटी महामंडळाची बस चक्क 3 नट बोल्टवर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीवर्धन बस डेपो परिसरामध्ये उघडकीस आला. ही बस मुंबईकडून श्रीवर्धनपर्यंत प्रवास करत आली. मात्र ही बस पुढील प्रवासाकरता म्हणजे दिघीला निघाली असता जागरूक नागरिकांचा हा प्रकार लक्षात आला आणि पुढील अनर्थ टळला. जळगावच्या यावलमध्ये कंटेनरच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. डाव्या पायावरून कंटेनरचा चाक गेल्यानं महिलेचा पाय निकामी झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते. डोंगर दऱ्यांसह आता गाववस्तीतही बिबट्या दिसू लागलेला आहे. एका रात्रीत कराड तालुक्यातील सदाशिवगड, वारुंजी आणि उत्तर तांबवे इथं बिबट्यानं दर्शन दिलं. या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या वारकऱ्यांच्या सामानाकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उळे कासेगाव ठिकाणी मुक्काम असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीमध्ये सामान ठेवून त्याला एक विशिष्ट कोड दिला जातो. वॉटरप्रूफ मंडपाची देखील सोय करण्यात आली आहे. बीड संत शेख महम्मद बाबा आणि महादेव देवस्थान दिंडी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान झालं. हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे घेऊन जातात. सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे हा दिंडी सोहळा पाहायला मिळतो. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आषाढीनिमित्त विशेष वारी केली आहे. ग्रामीण पोलिसांची वारीवर विशेष नजर आहे. जिल्ह्यामध्ये पालखीनं प्रवेश केल्यापासून ते पंढरपुरातील वारी करून पालखी परत येईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. एक मोठी बातमी बघूया. 11वी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया जिची पहिली गुणवत्ता यादी काल जाहीर झाली. पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशाकरता कॉलेजेस अलॉट झालेली आहेत. त्यात कला शाखेच्या 1,49,791 विद्यार्थ्यांचा,
वाणिज्य शाखेच्या 1,39,602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3,42,801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे, कारण साधारणपणे 50% विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेली आहेत। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे, त्याच्याविषयीची अधिक माहिती आपण बघूया। राज्यभरातून 12,71,295 विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले होते। त्यापैकी 6,32,194 विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेली आहेत। वर्गीकरण करायचं झालं तर कला शाखेचे 1,49,791 विद्यार्थी होते, ज्यांना कॉलेजेस मिळालेली आहेत। वाणिज्य शाखेचे 1,39,602 विद्यार्थी होते आणि विज्ञान शाखेच्या 3,42,801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत। 4,57,871 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळू शकलेलं आहे, तर 6,39,101 विद्यार्थ्यांना एकही महाविद्यालय मिळालेलं नाही। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाकरता लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळालं आहे। आता मुंबई बँकेने या लाडक्या बहिणींना आणखी आर्थिक सक्षम करण्याकरता पाऊल उचललंय। 10 लाख लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1 लाखाचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करणं शक्य होणार आहे। अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले। हा विजय सभासद आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले। भंडारा जिल्ह्याला 3,500 कोटींचा निधी दिल्याचं केवळ वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं, तर नरेंद्र भोंडेकर यांना बहुमताने निवडून दिलं म्हणून आभार मानायला आल्याचंही ते म्हणाले। मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सत्तेत राहणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांनी केलं, तर लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हणत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले। बुलडाण्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। दरम्यान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील पारडी उड्डाणपुलावर एकानं दुचाकीवरून स्टंटबाजी केली। स्टंटबाजी करणारा व्यक्ती पोलिसांच्या गणवेशामध्ये असल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलं। दरम्यान पोलिसांकडून स्टंटबाजी करणाऱ्याचा शोध सुरू आहे। जळगावच्या धरणगाव बसस्थानकावर पंढरपूरच्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला। धरणगावातून निघणारी बस एरंडोलहून भरून आल्यानं प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला। दरम्यान एसटी प्रशासनानं दुसऱ्या बसची व्यवस्था केल्यानं तणाव निवळला। बुलडाण्याच्या खामगाव शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नगरपालिकेने अतिक्रमणावर धडक कारवाई केली। कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या कारवाईला विरोध केला। हिमाचल प्रदेशातील कांगडा इथं अचानक आलेल्या पुरातील मृतांचा आकडा 7 वर पोहोचला आहे। ढगफुटीमुळे आलेल्या मोठ्या पुरामुळे कांगडा आणि कुलूमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं। केरळमधील त्रिशूरमध्ये मुसळधार पाऊस झाला। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। पिचवी धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले। जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। पावसानं नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली। हवामान खात्यानं 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला। उत्तराखंडमधील बागेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा डोंगर कोसळला। कापकोटमध्ये मुसळधार पाऊस झाला। ग्रामस्थांमध्ये भीती पसरली। गुजरातमधील जुनागडमध्ये निसर्गाचं एक अनोखं रूप बघायला मिळालं। पावसानंतर मंदिराजवळून ढग जाताना दिसले। सर्वत्र हिरवळही बघायला मिळाली। गुजरातमधील द्वारका इथल्या पावसानं महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल केली। शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी भरलं। ग्रामीण भागातही नागरिकांना त्रास सहन करावा लागला।
अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024ला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येमध्ये भाविकांचा ओघ सुरूच आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर आतापर्यंत 5.5 कोटींहून अधिक भाविक प्रार्थना करण्याकरता आणि आशीर्वाद घेण्याकरता आल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं एका निवेदनाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान 5 देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. 2 जुलैपासून ब्राझीलमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. ब्राझीलशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना आणि नाम्बियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या सगळ्या देशांशी द्विपक्षीय चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मन की बात कार्यक्रम होतोय. पंतप्रधान मोदी 123व्या मन की बातमध्ये देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधला. अंतराळातून भारत भव्य दिसतो, हा फक्त माझा प्रवास नाही तर देशवासियांचा प्रवास आहे, असं शुभांशु शुक्ला म्हणाले. पराग जैन यांची रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 बॅचचे IPS अधिकारी पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.